नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की कंगव्यावरती पावडर टाकून आज आपण अतिशय कमाल बघणार आहोत. तर काय करायचं तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या छान छान घरामध्ये उपयोगी येणाऱ्या टिप्स शेअर करणार आहे. तर त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आलं असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आता सर्वात पहिली आपली जी टिप असणार आहे ती म्हणजे बेडबद्दल आहे. तर बेडरूममध्ये आपण बेडवरती अशा पद्धतीने बेडशीट अंथरतो आणि बघा काही वेळानंतर ते असं विस्कटतं, वरती येतं आणि व्यवस्थित दिसतही नाही. तर असं हाताने आपण हे व्यवस्थित सेट करायला गेलं तर आपल्या बोटाला वगैरे लागतं किंवा आपले बोटसुद्धा तिथं व्यवस्थित पोहोचत नाही. तर अशा वेळेस घरामध्ये असणारा हा कंगवा घ्यायचा आणि अशा पद्धतीने हे बेडशीट व्यवस्थित असं बेडमध्ये फिक्स करून घ्यायचं. पहा लगेचच विस्कटलेलं आपलं बेडशीट किती व्यवस्थित असं बेडमध्ये सेट झालेलं आहे. जास्त मेहनत करायची सुद्धा गरज नाही. फक्त कंगवा घ्यायचा आणि अशा पद्धतीने कंगव्याने हे बेडशीट आपल्याला आतमध्ये खेचायचं आहे. पहा अशा पद्धतीने आपण हे बेडशीट अगदी सहजपणे सेट करून घेऊ शकतो. बऱ्याच वेळा घरामध्ये पाहुणे येतात आणि इतर सारी खूप कामं असतात आणि हे बेडशीट असं विस्कटलेले चांगलं पण दिसत नाही. पटकन कंगवा घ्यायचा आणि मग बेडशीट पहा अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे की नाही भन्नाट ट्रिक. अगदी विना झंझट आपलं बेडशीट अगदी व्यवस्थित असं सेट झालेलं आहे. पहा तुम्हीसुद्धा ही टिप नक्की फॉलो करून पहा. बेडशीट अगदी परफेक्ट बसतं बेडमध्ये आणि दिसायलाही बेड व्यवस्थित आणि सुंदर दिसतो. पहा आपण कंगव्याच्या मदतीने हे संपूर्ण बेडशीट यामध्ये व्यवस्थित असं बसवून घेतलेलं आहे, फिक्स करून घेतलेलं आहे. आता पहा पहिल्यापेक्षा बेड किती छान व्यवस्थित दिसतो आहे. आता आपण पुढची टिप पाहूया ती म्हणजे आपली या बॉटलबद्दल असणार आहे. तर अशा पद्धतीच्या आपण सॉसच्या केचपच्या बॉटल मार्केटमधून घरी घेऊन येत असतो आणि आता झाकण काढण्यासाठी जर आपल्याकडे ओपनर नसेल तर अशा पद्धतीने काढायचं. पहा चमचा घ्यायचा आहे. चमचा असा पकडायचा आणि उलट्या दिशेने याला असं ओढून घ्यायचं आहे. याचं झाकण आपल्याला असं अगोदर थोडंसं सेल करून घ्यायचं. झाकण सेल झालं की याला वरच्या बाजूने खेचायचं आहे. पहा विना ओपनरच्या मदतीने सुद्धा आपण हे झाकण अगदी सहजपणे काढून घेऊ शकतो. आहे की नाही उपयोगाची ट्रिक? ही ट्रिक कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो मंडळी, तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे मला पण समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात. आता तिसरी महत्त्वाची टिप म्हणजे पहा आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे सॉक्स असतात जे की फाटलेले असतात. कुठे ना कुठे याला ठिगळ पडतं किंवा मग याची एक जोडी तरी हरवते. हे प्रत्येकाच्या घरामध्येच होतं. मग हे सॉक्स फेकून न देता पहा असं डस्टिंग करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. हातामध्ये आपल्याला सॉक्स घालायचा आहे आणि जिथे काही टी व्हीवरती टेबलवरती धूळ पडलेली असते यावरून पहा असा हात फिरवून घ्यायचा. अगदी सहजपणेच यावरची धूळ निघाली जाते. बघू शकता. डस्टिंग करण्यासाठी तुम्ही अशा जुन्या सॉक्सचा वापर करू शकता. त्याचबरोबर खिडकीमधली धूळसुद्धा साफ करण्यासाठी तुम्ही हा सॉक्स असा हातामध्ये घेऊन फक्त हात त्या धुळीवरून फिरवायचा आणि बघू शकता लगेचच यावरची धूळ निघाली जाते. आता शेवटची आणि महत्त्वाची टिप म्हणजे कंगव्याबद्दल आहे. तर आपल्या घरामध्ये खूप सारे कंगवे असतात आणि जुने झाले की ते आपण फेकून देतो का तर खराब झालेले असतात, चिकट तेलकट दिसतात किंवा काळपट पडतात. तर आपण वर्षानुवर्ष किंवा महिने कंगवा स्वच्छच करत नाही. तर त्याच्यामुळे काय होतं, तर कंगवा तेलकट खराब झाला तर आपण पुन्हा तोच कंगवा केसात घातल्यामुळे आपल्या स्काल्पला इन्फेक्शन होऊ शकतं, डोक्यांना खाज सुटू शकते. त्यामुळे पहा कंगवा घरच्या घरी असा स्वच्छ करायचा. महिन्यातून एकदा तरी तुम्ही अशा पद्धतीने कंगवा स्वच्छ करून पहा. काय करायचं, फक्त कंगवा घ्यायचा आणि याच्यावरती कोणतीही आपली टाल्कम पावडर असते तर ती पावडर यामध्ये टाकायची, याच्यावरती टाकायची आणि त्यानंतर अशा ब्रशने व्यवस्थित असं कंगव्याला घासून काढायचं. पहा जिथे काही घाण दिसत असेल तर त्याला व्यवस्थित ब्रशने फक्त घासायचं आहे. याच्या खाच्यामध्ये म्हणजे दातामध्ये सुद्धा अशी घाण जाऊन बसते तर त्याच्यावरती सुद्धा अशा पद्धतीने हा ब्रश आपल्याला घासायचा आहे. गॅरंटी देऊन सांगते की ही ट्रिक वापरून पहा कंगवा अगदी नव्यासारखा चमकायला लागतो, नव्यासारखा दिसायला लागतो. याला आपल्याला घासत पण बसायची गरज नाही, स्वच्छ पाण्याने धुवायची पण गरज नाही. फक्त पावडर टाकायची आणि ब्रशने अशा पद्धतीने घासून घ्यायचं. कंगवा आपला अगदी चकाचक असा नव्यासारखा स्वच्छ होतो. याच्या दातामध्ये सुद्धा असा ब्रश फिरवून घ्यायचा आणि तुम्हाला इथे जाणवत असेल पहा कंगवा किती स्वच्छ असा निघायला लागलेला आहे. याच्या दातामधील सुद्धा धूळ होती, चिकटपणा होता, डाग दिसतात ना तुम्हाला, ते सुद्धा पहा अगदी सहजपणे निघायला लागलेले आहेत. या 4पैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणती ट्रिक आवडली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथमच आला असेल किंवा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. अशाच भन्नाट टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याच्या पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा.
तर इथे तुम्ही पाहू शकता कंगवा किती स्वच्छ झालेला आहे, अगदी नव्यासारखा दिसायला लागलेला आहे. यापुढे कंगवा फेकून न देता ही ट्रिक नक्की वापरून पहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.